तर उपा निलंग्याला कशा चाललोय आपण? मजा करायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही सध्या चाललोय निलंग्याला. तर थोडं बहुत शॉपिंग करायचं आहे आणि आत्ताच पाऊस वगैरे येऊन गेला आहे. तर मला थोडा वेळ थांबलो होतं, थोडं लवकर निघायचं होतं पण पावसामुळे थांबलो. तर उपा निलंग्याला कशा चाललोय आपण? मजा करायला. तर मजा करायला जाणार आहे आम्ही. थोडं बहुत फिरून जरा शॉपिंग वगैरे करणार. हो पप्पा. हा बोला. मला वाटतं तुमची गाडी चेंज करायला पाहिजे दिवाळीला आपण. नाही, जुनी झाले, खटारा झाले. नाही, ही लक्ष्मी आहे गाडी नाही, दुसरी नवीन आहे घेणार. ही गाडी द्यायची नाही मला. अहो विको आता शोभना झाले असं म्हणायला इथून गाडी तुम्हाला. ही लक्ष्मी आहे, ही गाडी ऐकणार नाही. असं म्हणजे आम्ही आता दोघांची ट्रिप काढला बाहेर आणि आम्हाला दुसरं कोण लागत नाही आम्हाला टाइमपास करायला. तर आमचं तसं तर एवढं काय काम नव्हतं निलंग्याला जाण्याचं, पण असं जस्ट फिरून खाऊन पिऊन वगैरे काय थोडंफार खरेदी करून यावं असंच प्लॅन बनवलं. असं काय स्पेशल असं जायचं असं काय नव्हतं आमचं. त्या गाडीने लई साथ दिली तशी बघायला गेलं तर. आणि ते म्हणतात की ज्या म्हणजे वाईट काळात ज्या गोष्टी तुम्हाला साथ देतात नंतर चांगला काळ आल्यानंतर त्या गोष्टीची किंमत तुम्ही विसरायला नाही पाहिजे. तर पप्पाचं हेच म्हणणं आहे. तर ऑफकोर्स ऐकून घ्या, मोठी गाडी बी निलंग्याला नेणारीच आहे. ही गाडी बी लक्ष्मी बघा चालल्या मस्त मध्ये, बिचारी न काही हालता. अजून का पाहिजे तुम्हाला? चांगलं आहे. अजून दुसरं पण बघू. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. गोळ्या भेटल्या? दुसऱ्या मेडिकल मध्ये नाही भेटत का? कशाच्या आहेत गोळ्या? पण हे तर चेक करून घेतात ना. नाही पण मी काय म्हणालोय, दर महिन्याला चेक करून खात नाही का? गोळी लागेल का नाही? अच्छा, मग 2-4 दिवसाच्याच घेतलं का? मग मी तेच म्हणतोय, महिन्याला प्रॉपर चेक करून वगैरे घ्यायचं गोळ्या. बरोबर. असंच नको घ्यायला. सध्या आम्ही आले भाजीपाला खरेदीला. दरवेळेस इथूनच खरेदी करता का पप्पा? पण इकडला भाजीपाला फ्रेश वाटतं बघायला. तर काय काय खरेदी करण्यासारखं. पाव किलो बस. एक बटाटे घ्या तुम्ही. पप्पा टमाटे ते अर्धा किलो दिलं का बटाटे? हा, गवार पाव किलो द्या आणि टमाटे अर्धा किलो. टमाटे 1 किलो. 1 किलो पाहिजे का? 20 रुपये किलो आहेत म्हणून. 1 किलो टमाटे द्या. इकडे या. काय कन्फ्युज होईल तुम्ही? हो का, सांगतो. बटाटे, हा, टमाटे, नंतर भेंडी, नंतर मटकीची शेंग, अद्रक, बटाटे, बटाटा, नंतर हे मिरची, टमाटर, वांग, भेंडी, अद्रक. 6 आयटम घेतला. कुठं कन्फ्युज झाला तुम्ही? मी मला एवढे आयटम घ्यायला. क्वालिटी बरी आहे का? बरेच आता घेत निघाले तुम्ही. हा, कारले ही मस्त वाटले. हे घ्या पप्पा, हे बरे वाटले. तिथले कारले लेस जरा हे होते, निब्बर होते.
सध्या आलो होतो फर्टिलायझरच्या दुकानामध्ये. तर थोडं शेतासाठी औषध खरेदी करायचं होतं. आता एक मगाशी खूप फनी इन्सिडेंट्स घडला. होय पप्पा, मगाशी त्या कारला घेत होतो तिथं किती फनी इन्सिडेंट्स घडला. त्याला काय वाटलं माहिती आहे का, आपण कारले खरेदी केलो पण आपल्याला आवडले नव्हते कारले म्हणून आपण ते रिजेक्ट केलो. पण त्याला वाटलं की मी व्हिडिओ शूट करतो ते बघितलं होतं आणि म्हणाले या परत 10 रुपये पावशेर घ्या तुम्ही कारले. त्याला वाटत होतं व्हिडिओ शूट केला काहीतरी कुठे कंप्लेंट करत, पण असं काय नव्हतं. एक समोसा एक पॅटीस आणि 2 वडापाव. सगळं पार्सल पाहिजे बा. खूप जोराचा पाऊस चालू झाला आणि आम्ही थांबलो असं तर शॉपिंग वगैरे बऱ्यापैकी झाले. म्हणलं थोडा पाऊस उघडेपर्यंत चहा पण प्यावा आणि दुकानात बसून पण घ्यावं. किती 5 चहा पिलो. माझा अजून सुरुवात होतो याच्या आधी संपायचं. पप्पाचा चहा पिऊन कंप्लीट पण झाला. चांगलं का चहा म्हणून तिकडे पेन निघा. दरवेळेस तुम्ही इथं पिऊन पेता ना. हा बरं आहे मला. काय 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 पाऊस तर गावाकडे लय उपकार केला. का बरोबर असं का म्हणाला. जरा आता बाळाचं काय कळणं लई चांगलं केलं. आनंद नाही त्याला परीक्षाने पाणी चालू करायचं काय करा. मला आलं तर टेन्शन. टेन्शन आलं मला. कशाबद्दल. गाडी भरून मी म्हणतो पैसे ती काय घेतलं. हे पाण्याचं पोतं घेतला. हा तांदूळ घेतला. कसले जिरा राईस. बाई पावसात चहा सोबत तर होय पप्पा, चहा आणि चहा सोबत तर भजे राहिले असते. गरमागरम भजे चहा. आई म्हणत असेल हे दोघं मजा करायला तर मला सोडून मला गुम्मीला हे करून चारायचं लावून दिलं तर आणि आपण दोघं निलंग्याला जाऊन मजा करायला असं म्हणत असेल का आई म्हणत असेल ना असं. चेच पावसाच्या आनंदामध्ये. तर मंडळी आमची शॉपिंग झाले आणि आम्ही जातोय गावाकडं. पाऊस येतो थोडा थोडा आणि आम्ही भिजलोय पण जर अजून तर थांबलो असतो तर खूप लेट झालं असतं घरी जाण्यासाठी. आणि बाबा शॉपिंग कशी झाली. ओके. तर शॉपिंग वगैरे केलं बऱ्यापैकी आणि आईला पण एक वस्तू घेतलोय आणि ती वस्तू काय आहे आम्ही घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मजा आली ना बाबा. मस्त मस्त. मोबाईल नीट पकडाय ना वाटतं. सरसा ओके दिसलाले पण आहे ना, एक असते व्हर्टिकल आणि एक असते उभं. वी आर बॅक टू होम. स्वयंपाक करत दिसो होय पप्पा. ते तुमच्याकडे आहे वाटतं ना. घेतलेलं वडापाव काय आईला घेतलेली वस्तू कशा त्याच्यात पिशवीत. काय म्हणताय तुम्ही. वडापाव म्हणता मी. माझ्या इथं आहे. मग द्या वडापाव. पिशवीत कसं काय ठेवलं वाटलं मला ती. श्याम थांब 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 थांब. ओय यार जा सरप्राईज सगळं हे केली मी. सरप्राईज देव म्हणून मी अंदाज काय अंदाज. तुला ऑलरेडी वळखू आली म्हणालीस तू. खरं सांग वळखू आलं होतं का तुला. तर मग तू कसं म्हणलीस ऑलरेडी सरप्राईज द्यायचा होता. सरप्राईजचा पचका झालेला आहे. आईला ऑलरेडी माहित झाले की याच्यामध्ये काय आहे. पण तरी पण उघडून बघ तुला आवडते का नाही माहित नाही मला. पण आय होप आवडेल या आशेनं मी आणलंय. तर येस. भाकर चालू आहे बनवणं. भाकर म्हणजे मीडियम साईज आणलं. लय मोठं पण नाही लय बारकं पण नाही. आणि अगोदरचं ऑलरेडी होतं आईकडे पण मला ते आवडत नव्हतं म्हणून मी माझ्या मनावर आणलंय. मस्त आहे ना. दाखव
दिसलं मला. बारीक आणला असतं लई मोठा. नाही मीडियम साईज आहे, मला वाटतं चांगलं दिसेल. आवडलं तर येस. इकडे पाऊस आलता का नाही आई? नाही तेवढाच तुम्ही होता. इकडं म्हणजे निलंग्याला इतका मोठा पाऊस आला ना, होय, तर आम्हाला कणी असं म्हणजे काय तर अर्धा घंटा बसावं लागलं, इतका जोरात पाऊस चालू होता निलंग्याला. पप्पाला वाटलं तर इकडं बी चालू आहे आणि पप्पा खुशच खुश. पण इकडं तिकडे आभाळ होतं. होय पप्पा. आणि इकडे आम्ही अर्ध्या रस्त्याला पुढे आलो तर काहीच पाऊस नव्हता. तर पप्पाच्या आरमानावरती पाणी फेरलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग मी इथंच एंड करतो. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. व्लॉग आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. तुझ्या